आता आपण बघूयात शेतकऱ्यांवर जे काही नैसर्गिक संकट सध्या ओढवलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धाराशिवमधल्या येवती गावात वादळी वाऱ्यामुळे 2 एकरातील केळी पिकाचं नुकसान। पिकांना टँकरनं पाणी पुरवठा, मात्र वादळी वाऱ्यामुळे पिकं झाली आडवी। 10 ते 15 लाखांचं नुकसान। पश्चिम विदर्भात अवकाळी गारपिटीमुळे 5 जिल्ह्यात 243 कोटी 40 लाखांचं नुकसान। संत्रा केळी फळपिकांना मोठा फटका। महसूल प्रशासनाकडून नुकसानीचं अंतिम अहवाल शासनाकडे सादर। लातूरच्या चाकूरमधील महाळनंगी गावात वादळी वाऱ्यामुळे नुकसान। झाडं रस्त्यावर पडल्यानं कोपरा ते अष्टा मोड रस्ता पूर्णपणे ठप्प। अंगावर वीज पडल्यानं दोघांचा मृत्यू। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड। चारा उपलब्ध नसल्यानं वाढीव किमतीत चारा आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ। वाढत्या तापमानाचा अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागांना मोठा फटका। झाडावरील संत्रा पडतायत गळून, झाडाच्या फांद्याही चालल्या सुकून। यवतमाळ जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका। आर्णी आणि महागाव तालुक्यात अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान। पत्रा उडाल्यानं 3 जखमी। पाणी टंचाईबरोबर नांदेड जिल्ह्यावर चारा टंचाईचंही सावट। चारा आणि पाण्याच्या अभावी शेकडो शेतकऱ्यांवर मशीनची विक्री करण्याची नामुष्की। जळगाव जिल्ह्यात प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण। उष्णतेचा केळी पिकालाही मोठ्या प्रमाणात फटका। पुण्याच्या भोर तालुक्यात भुईमुग काढणी अंतिम टप्प्यात। अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं उत्पन्नात घट होण्याची शेतकऱ्यांना भीती।